हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन स्टोरीज ऐकत राहा. सिया आणि एक प्रेमकथा. अगं सिया, काय वेड लागलं आहे का तुला? आईचा आवाज रागाने थरथरत होता. एवढा छान लग्नाचं स्थळ आलंय आणि तू हे काय वेड्यासारखं बोलतेस? समाज काय म्हणेल? आईच्या या शब्दांनी सिया काही क्षण शांत उभी राहिली. पण मग अनन्याचा हात घट्ट धरत ती म्हणाली, हो आई, मला प्रेम आहे तिच्यावर. अनन्याशिवाय मी जगूच शकत नाही. प्रेम ठरवून होतं नाही, ते मनाने होतं. आणि माझं मन तिच्याकडे गेलंय. का एवढं चुकीचं वाटतंय तुम्हाला? कारण ती मुलगी आहे म्हणून. घरात शांतता पसरली. पण सियाच्या डोळ्यात ठाम निर्णय होता. आईच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत तिने अनन्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, चल अनन्या, आता इथून जाऊया. त्या दोघी घराबाहेर पडल्या. सियाच्या डोळ्यात अश्रू होते. घरच्यांना आपलं प्रेम न पटल्याची वेदना. पण अनन्याच्या डोळ्यात समाधान होतं, कारण आता त्या दोघी एकत्र होत्या. समुद्रकिनारी पोहोचल्यावर दोघी शांत बसल्या. लाटांच्या आवाजात त्यांना स्वतःचं जग सापडलं. अनन्याने सियाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मी आहे तुझ्याबरोबर कायम. तूच माझं जग आहेस. सिया हसली. तिने अनन्याच्या कपाळावर हलकं. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून करा व पुढील भाग लवकरच अपलोड करेन. तोपर्यंत बाय.